जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खानी पर उपकारे नेने पर निंदा पर श्रिया सदा बहिनी माया भूतदया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन बना माझी शांती रूपेन भे कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संततिया दुसरे चरणा संततिया समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं खंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवेलागी सेवक झालो मचाला गलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा वासरा पीठ निलय सरस्वते नमोस्तुते जयाचे केलिया स्मरण होय सखळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारों आता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू श्रीगुण ऐश्वर्यादेश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 7 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्याला उपदेश करतात. विठ्ठल
अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वाक्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या नियमानुसार आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या स्वदस्पर्शाने पावन पवित्र झालेली ही पुण्यनगरी कदम वस्ती लौकी रोड निळखेडे या निळखेडे गावातील रहिवासी हरिभक्त पारायण रतन पोपटराव कदम व हरिभक्त पारायण जनार्दन रतन कदम यांनी नवीन एक वास्तू उभी केली. म्हणून त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा व काही भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन व्हावं या निमित्ताने या कदम परिवाराने केलेलं हे कीर्तनाचं आयोजन. त्यांचा संपूर्ण कदम परिवार, मला वाटतं दादा ते 5 भाऊ आहेत. हरिभक्त पारायण जगन्नाथ पोपटराव कदम, शांताराम पोपटराव कदम, उत्तम पोपटराव कदम, रतन पोपटराव कदम आणि राजाराम पोपटराव कदम असा त्यांचा हा संपूर्ण कदम परिवार. आणि यांनी एक नवीन वास्तू उभी केली म्हणजे पंचक्रोशी 4 नंबर आहे का नाही. 5 बंधूंचं हे कुटुंब आहे आणि इथं आल्यानंतर त्यांच्या या कुटुंबामध्ये सगळा संबंध झाला, थोडीशी बातचीत झाली ना तर असा आनंद वाटला. त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर इथं हे कीर्तनाचं आयोजन पाहून ऋषिकेश महाराज मला असं वाटतं मी अयोध्येतच कीर्तन करतो आहे का नाही. म्हणजे रामायणात जसं रामप्रभूंचं जीवन आहे महाराज, म्हणजे भरत शत्रुघ्न लक्ष्मणजी रामप्रभूजी हे जसे भाऊ एकत्र राहतात, त्यांचं भावांचं जसं प्रेम आहे तसे या 4-5 भावांचं हे प्रेम आहे. या कदम परिवारासाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. यांनी हे वास्तू उभी निमित्ताने केल्यानंतर सत्यनारायण महापूजा आणि एक कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग आला, आता ज्यांनी खूप भव्य दिव्य वातावरण केलं आहे का नाही. म्हणजे ऋषी महाराजांचं विनोद महाराज मी अनेक दिवसापासून गायन ऐकतोय, पण आजचं एक वेगळंच वातावरण होतं बरं आहे का नाही. म्हणजे किती त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजव, जोरदार आहे का नाही. मला तर असं वाटतं मी पहिल्या चालीत अगदी रंगून गेलो होतो की चाल ऐकतच राहावी. नवीनच राग गायला त्यांनी बरं का. आदरणीय त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी येण्याच्या योगाला आपल्या भागाचं वैभव ऋषी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या साथीला ज्यांच्या आवाजातही अगदी दर्द अगदी गोडवा आहे, विशेष तयारी ज्यांचे आपल्या भागाचं वैभव भजन सम्राट आमचे विनोद महाराजांसाठीही जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तसेच आपल्या परिसरातील सगळेच टाळकरी मंडळी आणि सगळेच हे बालगोपाळ विद्यार्थी वर्ग, आदरणीय मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार ज्यांनी पहिल्या थापेमध्येच एक पकवास फोडून टाकला आहे का नाही. म्हणजे पांढरी 3 लावला थोडा त्रास होतो ह्या उन्हाळ्यामध्ये, तरी मी सांगितलं होतं ॲडजस्टमेंट करा होत असेल तर आहे का नाही. अगदी त्यांच्या हातात विशेष गोडवा आहे. अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण तयार करतायत, गोड वाजवतायत आमचे ओमकार महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि हे सगळेच त्यांच्या संस्थेतील बालविद्यार्थी वर्ग, हे सगळेच भविष्य काळातील कोणी गायनाचार्य, कोणी भागवताचार्य, कोणी रामायणाचार्य आहे का नाही. म्हणजे प्रत्येक काही आचार्यसुद्धा होतील यांच्या भावी वाटचालीसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. वा वा. आणि ह्या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतं आहे आमचे साऊंड सिस्टम आले दादा, गुरुमाऊली साऊंड सिस्टम बरं का, कातरवाडीकर आमच्या दादासाठी ही जोरदार टाळी वाजवा. जोरदार म्हटलं की जोरदार वाजवा. आता एवढा समाजाच्या मनात जोरदार टाळीचा आवाज येतोय का. जोरदार शब्द मराठी आहे आणि ऐका आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. वाजवा जोरदार. वा वा. भुका लागल्या का. आहे बरं, जेवणाची पण व्यवस्था आहे का नाही. आमच्या या कदम परिवाराने खूप मोठी एक वास्तू उभी केली आणि त्या वास्तू शांतीच्या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा. थोडंसं वास्तुशांतीच्या निमित्ताने बोलतो बरं का. या ठिकाणी बरेचसेच महाराज मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय कैलास महाराजसुद्धा उपस्थित आहेत बरं का. माफी असावी, नाव राहिलं होतं. या ठिकाणी कीर्तनामध्ये ज्यांचं नाव लौकिकी आणि शिक्षकसुद्धा आहेत असे आदरणीय सर मच्छिंद्र सर या ठिकाणी उपस्थित. मंगेश सर आमचे मंगेश सरांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. गोड वातावरण तयार झालेले विनेकरी महाराज. ऐका आता वेळ कमी आहे पण तरी थोडंसं त्या वेळामध्ये आपण ह्या वास्तुशांतीच्या निमित्ताने अभंग निवडला, त्या निमित्ताने थोडंसं बोलूया. वास्तू नावाचे एक राक्षस होऊन गेला बरं का महाराज. एक सांगू, भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतलेत. लक्षपूर्वक आहे का. भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले पण भगवान परमात्म्याचं प्रत्येक अवतारामध्ये एकच कार्य काय, भक्तांचं संरक्षण करणे.
दृष्टांचा नाश करणे आणि धर्माची संस्थापना करणे. म्हणून गीतेमध्ये एक बोध वाक्य, यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले, पण भगवंताचं प्रत्येक अवतारामध्ये एकच कार्य, भक्तांचं संरक्षण करणे, दृष्टांचा नाश करणे. म्हणून म्हटलं जातं, भक्ता राखे पाया पासे राखे पाया पासे राखे पाया पासे राखे पाया पासे भक्त राखे पाया पासे पायापासी दुर्जनासी संवारी. म्हणून भगवान परमात्म्याने अनेक अवतारामध्ये अनेक राक्षसांना मारलं, पण त्यांना वाईट गती दिली नाही. ऐका ऐका, मला वाटतं भगवान कृष्ण कन्याला पुतना मारण्याकरता आली होती. प्रसंग माहिती आहे आपल्याला, आहे का नाही? मारण्याकरता आली होती, तरी भगवान परमात्म्याने तिला मोक्ष प्राप्त करून दिला. बरोबर आहे का नाही? अहो, एकानं तर मला वाटतं 100 शिव्या दिल्या होत्या विनोद बाबा. किती? 100 शिव्या. ती पण असं नाही, ही झाली की ती झाली की ती झाली की ती, जसं हे कीर्तन ते कीर्तन ते कीर्तन, तसं नाही. प्रत्येक शिव्या वेगळ्या वेगळ्या दिल्या, 100 शिव्या दिल्या. भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला 100 गुन्हे माफी, 101 झाला की मग तुझा भेद पाहतो. बरोबर आहे का नाही? शिशुपालाने 100 शिव्या दिल्या, 100 गुन्हे माफ केले त्याला, पण 101 नंबरची शिवी झाली. मग भगवान कृष्ण कन्याने सुदर्शनाला आज्ञा केली आणि मग त्याला मारलो, पण त्याला वाईट गती दिली नाही. ऐसा अपराधी शिशुपाला आपण पेठामध्ये दिला गोपाळा, तुवा बुद्धां चरणाची आपाला श्री गजाला. म्हणजे त्याला मारलं, पण वाईट गती दिली नाही, त्याला आपल्या जवळ स्थान दिलं. म्हणजे भगवान परमात्म्याने अनेक राक्षसांना मारलं. म्हणून म्हटलं जातं, मुक्त केले राक्षसा. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य काय? तसं एक वास्तू नावाचा एक राक्षस होऊन गेला. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य, अनेक राक्षसांना मारलं पण वाईट गती दिली नाही, म्हणून म्हटलं जातं मुक्त केले राक्षसा. सांगण्याचं तात्पर्य तसा एक वास्तू नावाचा राक्षस होऊन गेला बरं का. हा वास्तू नावाचा राक्षस ऋषी महाराज जिथं गेला की तिथं त्रास द्यायचा. म्हणजे जाये तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका. म्हणजे सर्वसामान्य जीवाला त्रास द्यायचा हा वास्तू नावाचा राक्षस. यात नवल नाही, देवाला सुद्धा त्रास दिला. देवालाही सांगितलं, म्हटलं, हे देवा, अरे तू अनेकांसाठी देव असेल, पण एखाद दिवशी माझ्यावर युद्ध करून बघ, मग तुला कळेल म्हटलं माझं सामर्थ्य. भगवान परमात्मा नको गुरु 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 रे, नाही म्हटलं देवा माझ्याशी युद्ध करून बघ. आता भगवंताला चॅलेंज दिल्यानंतर तो चतुरा, तो शिरोमणी. बरं म्हटलं ठीक आहे. ऐका, भगवान परमात्म्याने सुदर्शनाला आज्ञा केली, त्याला मारलं. पण ज्यावेळेस शेवटचा श्वास होता त्याचा, त्यावेळेस तो भगवान परमात्म्याला मरण्याच्या अगोदर प्रार्थना करायला लागला. म्हटले, देवा
माफ करा म्हटले तुमचे मी विरोधात भक्ती केली. या कारण असं आहे, मला तुमच्याकडून मुक्त व्हायचं होतं, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा होता, म्हणून मी तुमची भक्ती विरोधात केली. भगवंताला वाटलं अरे याला मुक्त व्हायचं होतं, मी यानं शरण आलं पाहिजे होतं ना. म्हटले देवा तुम्हाला जर शरण आलो असतो ना मी, तुम्ही मला मुक्त केलं असतं, पण उशिरा मुक्त केलं असतं. मला तात्काळ मुक्त व्हायचं होतं, कारण वेळ कमी होता ना, म्हणून लवकर मुक्त व्हायचं होतं ना, म्हणून मी तुमची विरोधात भक्ती केली. भगवंताने सांगितलं बरं हरकत नाही, तुला मारलं गेलं, पण आजपासून मी तुला एक वर देतो म्हटले. आजपासून एक वरदान देतो, जिथंही कोणीही नवीन इमारत उभी केली, नवीन घर बांधणं केली, नवीन वास्तू उभी केली, पहिल्यांदा तुझं पूजन केलं जाईल आणि मगच त्या घरामध्ये प्रवेश केला जाईल. म्हणून तेव्हापासून वरदान दिलं, कुठलीही नवीन वास्तू उभी राहिली, वास्तू नावाच्या शांती जर केली नाही, महापूजा केली नाही, सत्यनारायण पूजा केली नाही, तर त्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त होत नाही. म्हणून शांती करावी लागते. विठ्ठल विठ्ठल या विश्वामध्ये 4 प्रकारचे आश्रम आहेत दादा. ब्रह्मचारी, गृहस्थी, संन्यासी, वानप्रस्थी. ऐका बरं का. ब्रह्मचारी शोभतो ज्ञानाने, ब्रह्मचारी व्रते घोकावी अक्षरी. आश्रमी विचार षट कर्मे, आश्रमी विचार षट कर्मे, आश्रमी विचार षट कर्मे, आश्रमी विचार षट कर्मे, ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षरी, ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षरी, ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षरी, धर्म भोगावे अक्षरी, आश्रमी विचार षट कर्मे, आश्रमी विचार षट कर्मे, आश्रमी विचार षट कर्मे. परफेक्ट प्रमाण मिळालं. जोरदार टाळी झाली पाहिजे. या गायकाने एखादी गोड चाल गायली, एखादी चाल गायली, प्रमाण दिलं की तुम्ही टाळी वाजवत जा बरं, कारण ही प्रेमाचे माणसं आहेत. आता काही काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो, अनुरागात गा राजा. देवाला प्रेम आवडतं गिरीधर लाल तू, भाव काबुका राग कला नहीं जानत तुका, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. भगवान परमात्मा भावाचा प्रेमाचा भुकेला आहे. प्रेम केलं ना त्याला आमंत्रण द्यायची गरज नाही, तो पाहत येतो प्रेम केलं तर. म्हणून तुकाराम महाराज म्हणता ऐसा कर घर आवे राम. असं घर करा, असं घर बांधा बरं का, असे जीवन जगा. घरामध्ये असे संस्कार असले पाहिजे की ऐसा कर घर आवे राम. शबरी मातेने उपासना केली, भक्ती केली. शबरी मातेने आमंत्रण दिलं होतं देवाला, नाही ना. अहो ज्यावेळेस भगवान परमात्मा वनात गेले, अनेक ऋषी महात्म्यांनी तपश्चर्या केली होती. कशासाठी? भगवान रामप्रभूंनी आमच्या कुटियाला पदस्पर्श केला पाहिजे. भगवान परमात्मा त्यांच्या घरी गेले नाही, उलट त्या साधू महात्म्यांना, त्या ऋषी महात्म्यांना विचारावं शबरी माता कहा रहती है. लक्षात येतं? शबरी माता कहा रहती, म्हणजे जे ऋषी महात्मे प्रभूची वाट पाहत होते त्यांच्या घराला, त्यांच्या कुटियाला पदस्पर्श केला नाही देवाने. पण जर कधी शबरी मातेला निरोप विचारला, कारण शबरी मातेनं प्रेम एवढं केलं होतं, जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडी तुझी आना देशराया
आई नगा देवराया भाऊ आवडशी जीवापासून या. मग प्रेम केलं भगवंताला बोलवण्याची गरज नाही, आमंत्रण द्यायची गरज नाही, पाहत पाहत येतो. कारण शबरी मातेनं देवाला जिंकलं होतं. ऐका बरं माता माऊल्या, तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. शबरी मातेचा परमार्थ, शबरी मातेनं देवाला जिंकलं होतं. देव जिंकणं कशाला म्हणतात ऐका. शबरी माता रामप्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला चालत चालत गेली नाही, मग अयोध्येच्या रामाला चालत चालत तिच्या झोपडीत जावं लागलं. याला म्हणतात देव जिंकणं. माझे तुकाराम महाराज सुद्धा कुठल्या मंदिरात गेले नाही, कधी भामचंद्रावर, कधी घोराड्यावर, कधी भंडाऱ्यावर, पण संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या तुकोबारांना भेटण्याकरता डोंगरावर जायचा. ऐका बरं दादा, एक सांगू तुम्हाला, मला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही. आपली भक्ती शबरी मातेसारखी असली पाहिजे, आपली भक्ती तुकोबारांसारखी असली पाहिजे. अरे आपलं घरच मंदिर झालं शिवाय राहणार नाही महाराज. भक्ती फक्त प्रेमाने केली पाहिजे, कारण सबसे ऊची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्याग्यो साल विदुर गर खाई. सबसे ऊचे प्रेम सगाई. प्रेम असलं पाहिजे. शबरी मातेच्या घरी भगवान परमात्मा आला होता, कारण घर असं बनवलं होतं. मेरे झोपडी के बाग जो खुल जाएंगे राम आएंगे. बोला सगळं झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे. झोपड़ी के बाग खुल जाएंगे राम आएंगे. म्हणा म्हणा म्हणा. झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे. आएंगे राम आएंगे. आए राम आएंगे, आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे, आएंगे राम आएंगे. करावं लागतं. प्रेम केलं तर भगवंताला बोलवण्याची गरज नाही. सांगत होतो मी, गृहस्थी शोभतो ज्ञानाने, ब्रह्मचारी व्रते घोकावी अक्षरे. आणि ऐका ऐका, वानप्रस्थी शोभतो महाराज. महाराज 51 झालं, संसारात आनंदाने करावा. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. ऐकताय ना? ते का लावले? रामायंगी त्याच्याकरता राम आले पण ना बाबा. म्हटलं वाटतं कीर्तन समजण्याचाच विचार आहे का काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका, 4 वर्ग सांगितले तुम्हाला मी. ब्रह्मचारी, गृहस्थी, बरं का? ऐका ऐका, वानप्रस्थी आणि संन्यासी. ब्रह्मचारी शोभतो ज्ञानाने, सांगितलं मी तुम्हाला. हां, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. म्हणजे काय? संसारी माणसाने, ऐका बरं, तुमचं नवीन लग्न झालं, ऐका ऐका, संसारी माणसाने 50 वर्षे थाटात संसार केला पाहिजे, आनंदात संसार केला पाहिजे. आणि 50 वर्षे झाले, 51 लागलं की पत्नीला घ्यावं, वनात जावं, भगवंताचं नामचिंतन करावं. म्हणजे संयोगात राहून वियोग बाळगावा. बरं, पण महाराज आपले काही पत्नीला घेऊन वनात जात नाही, दुसरी करायच्या भानगडीत पडतात. आहे का नाही? वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. म्हणजे संकल्प तो त्याग संन्यासाचा. अजून काय? संन्यासी शोभतो त्यागाने, वानप्रस्थी शोभतो वियोगाने, आणि ब्रह्मचारी शोभतो ज्ञानाने. मग आपण सगळे गृहस्थी आहोत ना. गृहस्थी कशाने शोभतो? धनाने. तुकाराम महाराज म्हणतात, धनाशिवाय पर्यायाने संसारामध्ये धन कमवा, आपण
टाळी झाली पाहिजे पुन्हा जोरदार. हां वा, वातावरण केलं महाराज, म्हणजे वातावरणात वातावरण केलं हे महत्त्वाचं आहे. आता काही वातावरणात पण वातावरण करतात. हां आलं लक्षात. वा, गोड चाल गायली महाराजांनी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, गृहस्थी आश्रम म्हटला की धन पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात धनाशिवाय पर्याय नाही, पण कमवा, पण कसं उत्तम व्यवहारे, धन असलं पाहिजे ना. धन असलं की मानाला बोलवण्याची गरज नाही. महाराजांनी प्रमाण दिलं होतं, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणजे एखादा धनवान माणूस असला, श्रीमंत माणूस असला ना, ऐका बरं, प्रॉपर्टीवाला माणूस असला ना, त्याच्याकडं पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही, तरी लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नाही, शेवटी मी माझं बोलणं थांबवतो, इतका आवडलो सुटलो रे बाबा याच्यात आवडतो, आहे का नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असे, पैसा असला नाही की कोणीही किंमत देतं. बरं, हे या समाजामध्ये किंमत देतात ना, यात नवल नाही. ऐका, पैसा असला ना महाराज, पत्नी आपल्याबरोबर आयुष्यभर जीवन जगते, साथ देते ना. पत्नीसुद्धा पतीजवळ पैसा असला की तेव्हा वेगळंच प्रेम करते. बरं, आता मला रागू नका बरं, प्रमाण ह्याला मी प्रत्येक गोष्टीला प्रमाण देणारा प्रामाणिक महाराज आहे. तुकाराम महाराज म्हणता सदा शृंगार भूषणे, कांता लवे बहुमाने. बरं का, ओंकार बाबा, बायकोसुद्धा पतीजवळ, मालकाजवळ, नवऱ्याजवळ पैसा असला की वेगळंच प्रेम करते. मला वाटतं या विषयाला अनुसरून नाथ महाराजांची भागवतामध्ये एक उभी आहे. नाथ महाराज म्हणतात धनवंत पुरुषासे श्री लवतव करी कैसी कुट गादे, कोणी सुने जैसी पुच्छे हलवी. अर्थ नका विचारू फक्त आता. म्हणजे पत्नी एवढंच नाही, जोवरी चाले मोठा धंदा, बहीण म्हणे दादा, बहीण सुद्धा भावाजवळ पैसा असला, भावाचा धंदा जोपर्यंत चालू ना तोपर्यंतच दादा म्हणते, बरोबर ना. पण बहीण भावाचं प्रेम कसं असलं पाहिजे, भगवान कृष्ण कन्हैयासारखं आणि द्रौपदी मातेसारखं असलं पाहिजे. बरं दादा, मतलबी प्रेम करू नये. कसं प्रेम करावं याच्याकरता मी एक प्रसंग सांगून जातो, ऐका माता मावल्या. बहीण भावाचं प्रेम असं असलं पाहिजे द्रौपदी मातेसारखं, भगवान कृष्ण कन्हैयासारखं.
द्रौपदी मातेचं आणि भगवंताचं किती प्रेम होतं सांगू. उद्धवजी भगवान परमात्म्याला नेहमी एक प्रश्न विचारले की देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं. भगवान परमात्मा म्हणायचे मला ना उद्धवा द्रौपदी आवडते. हे उद्धवाला खटकायचं महाराज. का खटकायचं. देवाची सख्खी बहीण सुभद्रा. देव सुभद्रेचं नाव कधीच घेत नव्हता, फक्त द्रौपदीचं नाव घ्यायचं. पण एक दिवशी तो खटका काढायचं ठरवलं भगवान परमात्म्याने. हे उद्धवाला पटवलं पाहिजे. म्हटले बहिणीचं प्रेम कसं असलं पाहिजे. एक दिवशी भगवान परमात्मा उद्धव सकाळी सकाळी सुभद्रा मातेच्या घरी गेले. सुभद्रा माता सकाळी सकाळी उठली होती, दात घासत होती, आंघोळीची तयारी होती. आणि तेवढ्यात भगवंताला उद्धवाला येताना पाहिलं, विचारलं. म्हटले दादा सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम काढलं रे. म्हटलं ताई एकादशी द्वादशी त्रयोदशी 3 दिवस झाले की मला भूक लागली, पटकन काहीतरी खायला दे. अरे म्हटले मी आता दात घासते, माझी आंघोळ होणार, मेकअप करणार, मग स्वयंपाक करणार, 12 वाजतील, जमेल का. नाही ताई पटकन दे मला काहीतरी खाण्यासाठी. म्हटलं एक काम कर, मी आंघोळ वगैरे करते, तयारी करते, तोपर्यंत तू आतमधल्या घरात जा आणि तिथं टोपलीमध्ये काही फळं ठेवले, तोपर्यंत फळांचा नाश्ता कर. आता भगवान परमात्मा नाश्ता करण्याकरता आले होते का. गेले आतमधल्या घरात, तिथं सफरचंद ठेवलं होतं, टोपलीतून एक सफरचंद काढलं मंगेश बाबा आणि सफरचंद कापायला लागले. सफरचंद कापायला सोडून दिलं ऋषी महाराज, बोटच कापून घेतला, बोटातून रक्त यायला लागलं. ज्यावेळेस रक्त वाहत होतं ना महाराज, ते उद्धवानं पाहिलं, सुभद्राला आवाज दिला, सुभद्रा ताई. धावत आली. काय झालं. म्हटलं बघा ना दादाच्या बोटातून रक्त निघते, देवाच्या बोटातून रक्त निघते. आणि ज्यावेळेस ते रक्त पाहिलं, म्हटले का रे दादा एवढी घाई झाली होती का रे, किती रक्त निघते. बरं ताई झालं का अनुधानाने. म्हटले आता काहीतरी चिंध्यान बांधण्यासाठी रक्त निघतं दिसतंय ना तुला, काहीतरी चिंध्यान. ऐका बरं. सुभद्रा घरात गेली, पूर्ण घर पाहिलं, तिला चिंधी नाही सापडली. बरं आता सापडली नाही, सापडूच दिली नाही. हा बाबा चतुरा तो शिरोमणी. आणि बरं तिचा तो विचार आहे डोक्यात आणि पटकन जर कधी पदर फाडला असता आणि देवाच्या बोटाला बांधला असं जमला असता. ती देवाची बहीण होती, तिला साड्या कमी असतील का सांगा ना. आपल्या बायकांचे 2-2, 3-3 कपाटं भरलेत आहे का. तिथं देवाची बहीण, तिला साड्या कमी असतील का. तिचा तो विचार डोक्यात आला नाही. चिंधी पाहत राहिली. देवाला राग आला. देवाला तिला साधे चिंधी सापडत नाही, दाखवलं तिला. सुभद्रेचं घर सोडलं आणि धावतच द्रौपदी मातेकडे गेले. आणि द्रौपदी माता सकाळी सकाळी उठली होती, आंघोळ झाली होती आणि देवपूजा चालू होती. दादा एका हातामध्ये ताट होतं, तांब्या होतं, तुळशीला पाणी टाकत होती. आणि तेवढ्यात भगवंताला उद्धवाला येताना पाहिलं आणि ते बोटातून रक्त येताना पाहिलं. दादा सण झालं नाही. हातातला ताटण तांब्या तिथंच टाकून दिला. धावतच गेले. दादा अरे आज सकाळी सकाळी माझ्याकडं आणि एवढं बोटातून रक्त नाही तर काय लागलं रे. ऐका बरं ऋषी महाराज, आता आतमधल्या घरात जाणार कधी, चिंधी शोधणार कधी आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. आपल्या पदराला हात घातला, टरकने पदर फाडणार. तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ताई हे काय करताय तुम्ही, तुम्हाला माहिती नाही शास्त्रामध्ये असं चिंतन आहे, जोपर्यंत बाईच्या कंपाळावरच कुंकू जिवंत आहे तोपर्यंत बाईनं कधीच पदराकडून साडी फाडायची नसती. आणि तुम्ही पदराकडून साडी फाडताय. त्यावेळेस उद्धवाला जे दिलेलं उत्तर ना द्रौपदी मातेनं, द्रौपदी माता म्हणते हो ना आहे उद्धवा माहिती ना मला, बाईच्या कपाळावरचं कुंकू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाईनं कधीच पदराकडून साडी फाडायची नसते, हे मला निश्चित माहिती. पण ऐक ना उद्धवा, पण माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस शिल्लक ठेवायचं हे माझ्या दादाच्या हातात आहे. म्हटले मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही. पदराला हात घातला, टरकने पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंधी बांधली. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला फाडून भरझरी से लागे, भरझरी द्रौपदीसी बंधू शोभे नारायण नारायण. म्हणजे मागचा पुढचा कुठला विचार केल्याने पदराला हात घातला आणि टरकनी पदर फाडला. याला म्हणतात बहीण भावाचं प्रेम. ऐकाने बहीण भावाचं प्रेम असं असलं पाहिजे. पण आपलं प्रेम असं नाही, जोवरी चाले मोठा धंदा बहीण म्हणे दादा दादा. बरं हे आता आपल्या जीवनात चालू यात नवने हे पहिल्यापासून आहे. बरं सांगू तुम्हाला, भगवान कृष्ण कन्याने गोवर्धन उचलला, सगळ्यांना बोलून घेतलं, चला रे वाकड्या बोबड्या पेंड्या सुदाम्या मधुमंगल, सगळ्यांना बोलवलं. सगळ्यांनी काट्या घोंगड्या लावल्या. भगवान कृष्ण कन्याने फक्त करंगळी लावली. ऐकताय ना,
करंगळी लावली, गोवर्धन उचलला, पण सकाळी सगळे गायब झाले. पेपरला बातमी फक्त एकट्या किसनरावाची. ऐकताय ना? गोवर्धन लाल दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, बाकीचे सगळे गायब झाले. ऐकाने सगळ्यांनी हातभार लावला होता ना, बाकीच्यांचं नाव निघालं नाही, फक्त भगवान कृष्ण. म्हणजे हे मोठ्यांचं नाव निघतं हे पहिल्यापासून. एवढंच नाही, मला वाटतं हजेरी मारुतीने रात्रीचा पर्वत उचलून आणला. त्याचं नाव आहे कुठं? नाही ना? द्रोणागिरी जो आणला, द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला, पण लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल. विभीषण को लंका दी, हनुमान जी को तेल. ऐकताय ना? म्हणजे एवढं सामर्थ्य, एवढं काम केलं तरी हनुमंतरायाचं नाव विशेष निघत नाही. सांगण्याचं तात्पर्य हा मान पहिल्यापासून आहे. म्हणून धन असलं की मानाला बोलवण्याची गरज नाही. म्हणजे मान पाहिजे असेल तर धन पाहिजे. मग महाराज म्हणतात धनाशिवाय पर्याय नाही. धन कमवा पण उत्तम व्यवहारे जोडून या. धन म्हणजे ज्या अर्थी उत्तम व्यवहार सांगितला त्या अर्थी दुसरा एखादा व्यवहार असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्यालाच ब्लॅक आणि व्हाईट म्हटलं जातं बरं का. ऐका, पैसा आणि लक्ष्मी दोघं समानार्थी शब्द आहेत, पण त्यांच्यामध्ये फरक आहे. पैसा म्हणजे काय, लक्ष्मी म्हणजे काय? पैसा ऐका, रात्री 12 वाजता संपूर्ण गाव झोपल्यानंतर मागच्या दरवाजातून गुपचूप जो आतमध्ये घरामध्ये येतो ना, त्याला म्हणतात पैसा. ऐकताय ना? लक्ष्मी कशाला म्हणतात? भर दुपारी 12 वाजता सर्व गावकऱ्यांच्या समोर डीजे लावून वाजत गाजत येते, तिला म्हणतात लक्ष्मी. यालाच ब्लॅक अँड व्हाईट म्हटलं जातं, आहे का नाही? म्हणून लक्ष्मी आणि पैसा म्हणजे धन कमवा, धनाशिवाय पर्याय नाही. पण उत्तम व्यवहारे, बरं नुसता व्यवहार करून धन साठवायला नाही लावलं. बरं उदास विचारे वेच करी, ते पण अंतकरण शुद्ध भावनेने. म्हणजे गंगेचं पाणी आपण गंगेला अर्पण करत आहोत, अशा पद्धतीने दान धर्म केला पाहिजे. तर काही दान धर्म करत नाही दादा, केलं पाहिजे. कारण भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. अरे हाताचं भूषणे दान करणं, ऐकताय का? हाताचं भूषणे दान करणं, कंठाचं भूषणे भगवंताचं नामचिंतन करणं, हृदयाचं भूषणे ब्रह्मनिष्ठा धारण करणं, पायाचं भूषणे कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या चपला घेऊन जाणं. नाही ना? पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाचे माझा नेम, सिद्धीने टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. मग भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला, सामर्थ्य आहे याच्यात देवाचं नामचिंतन करण्याचंही आणि धन कमवण्याचं. कमवा पण उत्तम व्यवहाराने कमवा, उदास विचारे वेच करी. बरं महाराज, असं जर केलं तर फायदा काय? दुसरं चरण उत्तमाची गाती तो एक पावेल, 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 उत्तमाची गाती तो एक
पावेल उत्तमाची गती उत्तमाची गती हा तो एक पावेल उत्तमाची गती 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 तो एक पावेल उत्तम भोगीला जीव काही उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगीला जीव काही उत्तम भोगीला जीव काही वा उत्तमचे गते तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी मग उत्तम खाणी प्राप्त होईल बरं कारण खाणी चार प्रकारचे आहेत ऐका उद्बीज स्वेदज जारज आणि अंडज चार प्रकारचे खाणे आहेत ना मग उत्तम खाणीमध्ये आपल्याला प्राप्त होईल जर कधी उत्तम व्यवहाराने धन कमवलं आणि उदास विचारे वेच केलं तर उत्तमची गती तो एक पावेल खाणी चार प्रकारचे सांगितलं तुम्हाला कारण अंड्यापासून जे जन्माला येतात त्यांना म्हणतात अंडज ऐका ना स्वेदज म्हणजे काय घाम लक्षात येतं ना घामापासून जन्म होतो कोणाचा गोचिड हो ऐका नाही उहा ऐकताय ना याला म्हणतात स्वेदज अजून सांगू तुम्हाला उद्बीज म्हणजे काय वृक्षे वेली म्हणजे जमीन फाडून जे जन्माला येतं ना वेली निघतात ना त्याला म्हणतात उद्बीज आणि जारज म्हणजे काय वासरू गाईचं आणि त्याच्यात लेकरू येतं बरं लेकरू मूर्त महाराज त्याला जारज म्हणतात याला उत्तम गती म्हणतात हे उत्तम कशावरून आहे कारण या नरदेहाची इच्छा स्वर्गातील देवसुद्धा करतात स्वर्गीचे आमार स्वर्गीचे आमार स्वर्गीचा आमार गोड प्रमाण दिलं स्वर्गीचे अमोर इच्छिता ती देवा किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय आहे नाही भगवंताने सुद्धा म्हणजे देवादिकांनाही हा नरदेह प्राप्त व्हावा याच्याकरता इच्छा करावी कारण सांगू तुम्हाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही अरे भगवंताचं नामचिंतन करणं संतांचा सहवास घडणं म्हणजे हे पूर्वजन्मेची पुण्य असली पाहिजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही अरे भगवंताचं नामचिंतनाचं सामर्थ्य सुद्धा याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे आणि भगवंताचं नामचिंतन अमृता मुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने घे देवाचं नामचिंतन अमृतापेक्षा गोडे का नाही देवाचं नामचिंतन जिवे गोड तीन अक्षरांत अमृत दयास फिके पुढे अमृत दयास फिके पुढे अमृत दयास फिके पुढे अमृत दयास फिके पुढे अक्षरांचा
देवाचं नामचिंतन जेवढं गोडे तेवढी चाल पण गोड झाली. अमृता मुनी गोड नाही नाही, जिवे गोड 3 अक्षरांचा रस. पण ऐका ना दादा, देवाचं नामचिंतन गोड असून सुद्धा आपण घेत नाही, आणि दारू कडू असून सुद्धा आपण सोडत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे दारू कडू आहे असं म्हणतात. हो, दारू पिणारे लोक वाकडं तोंड करतात म्हणे. नाही नाही, डोळेसुद्धा लावतात म्हणे. नाही हो, थुंकतच बाहेर येतात म्हणे. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषया उत्तम नरदेहामध्ये भगवंताचं नामचिंतनाचं सामर्थ्य केलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन गोड आहे. पण एक सांगू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. वाक्य पुन्हा ऐका बरं. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. भगवंताच्या नामचिंतनाकरता सुद्धा पूर्वी जन्मीची पुण्य असली पाहिजे. मग ते भगवंताचं नामचिंतने गोडे केलं पाहिजे आपण, आहे का नाही? अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, से छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. बोला, हरि नाम नहीं तो हरि नाम नहीं तो जीना. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निसवासर, हरि का इसमें साल महीना हरि नाम हरि नाम नहीं नामचिंतन अमृतापेक्षा गोडे. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड विषय विष पिना क्या. म्हणून भगवंताचं नामचिंतन महत्त्वाचं आहे. आणि या उत्तम नरदेहामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतनाचं सामर्थ्य आहे. म्हणून याला उत्तम नरदेह म्हटलेलं आहे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. मग त्याची कृती कशी असली पाहिजे? पर उपकार नेने पर
उपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया. म्हणजे उपकार केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे फार नाही फार तर मग थोडा तरी उपकार. ऐकताय ना तुम्ही? तुकाराम महाराज म्हणतात फार उपकार करा, नाही फार करायची तुमची इच्छा असेल तर मग थोडा तरी, नाही तर काही काही थोडावर पूर्णविराम द्या. तुका म्हणे फार थोडा नाही रे, व्याकरण शिकलेला असा अर्थ नाही. फार करा म्हणजे काय? अरे कोणी जर कधी आलं तर त्याला अन्नदान करा. शक्य नाही महाराज, अरे मग फुकाचे पाणी तरी पाजना त्याला. आम्हाला तेही शक्य नाही. अरे दूध द्या महाराज, तेही जमणार नाही. अरे मग दूध देऊ शकत नाही. मग ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तुकाराम महाराज म्हणतात, अरे दूध नाही देता आलं ना मग ताक द्या. अरे जेवण नाही देता आलं तर पाणी द्या. तसा फार नाही करता आला तुम्हाला उपकार तर मग नावीला जाणे थोडा तरी, आहे का नाही? तुका म्हणे फार थोडा तरी उपकार म्हणजे परश्रिया सदा बहिणी माया. तिसरं चरण ऐका बरं. उपकारी उपकार करा आणि पुढं काय? नेने परनिंदा. ऐका आपण दुसऱ्याची निंदा करू नका. आणि दुसरा जर का आपली निंदा करत असेल, ऐकताय का तुम्ही? आपण दुसऱ्याची निंदा करू नका. आणि दुसरा जर का आपली निंदा करत असेल तर त्याच्याबद्दल वाईट मानू नका. कारण निंदक आपल्यासाठी चांगलं काम करतो. कोणतं आवडेल तुम्हाला? साबण आणि पाण्याचं. एका महात्म्याचं मी नेहमी चिंतन मांडत असतो. जैन महामुनी तरुण सागरचे नाव ऐकून येत तुम्ही? ऐकून येत ना? त्यांचं वर्तमानपत्रामध्ये कटू सत्य छोटे छोटे चिंतन यायचे. वाचायला अर्धा मिनिटही लागत नव्हता, पाव मिनिटही लागत नव्हता, पण मनाला दिवस अपुरा पडायचा. बरं ओंकार महाराज, मी एकदा असं चिंतन वाचलं. असं छोटंसं 2च वहीत असा छोटासा पूल होता म्हणे. आणि ते पुलावरून इकडून राजा चालला आणि तिकडून वळू आला दौडत. वळू माहिती आहे ना? सांड. इकडून राजा चालला आणि तिकडून वळू आला दौडतच. आणि तो राजा त्या वळूला म्हणतो, ए वळू ओळखणार का मला? मी राजा आहे म्हणे. वळू म्हणे, मग तू राजा आहे, मी सर्वसामान्य का? मी तर महाराजा आहे. सांगा मला, त्या पुलावरून राजाने बाजूला झालं पाहिजे का वळूने? राजाने बाजूला झालं पाहिजे. याच्यातच त्याचा शहाणपणा आहे, मोठेपणा आहे. उदाहरण संपलं. त्या महात्म्याने उदाहरण कशासाठी दिलं? दिवसात किंवा जीवनात आपल्याला बरेच वळू भेटतात, त्यांच्याशी हुज्जत घालवायची नाही, आपली वेळ गमवायची नाही. तर त्या वळूतून आपल्यात काय फरक आहे? बरोबर ना? एका वेळेला मी त्यांचे 3 वाक्य वाचलेले आहेत महाराज. तेवढे 3 वाक्य जर तुम्ही अंतःकरणापासून ऐकलेत आणि तेवढे हृदयात करून ठेवलं ना, दुसरी जीवन जगण्याची कला शिकण्याचं कामच नाही. पहिलं वाक्य असे, ऐकायची सवय ठेवा, दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरं वाक्य असं आहे, विष पचवायची सवय करा, या जगात अमृत नाही. आणि तिसरं फार महत्त्वाचं वाक्य, आपण दुसऱ्याची निंदा करू नका. आणि दुसरा जर का आपली निंदा करत असेल त्याच्याबद्दल वाईट मानू नका. निंदक आपल्यासाठी चांगलं काम करतो. साबण आणि पाण्याचं. हमचे पापे नेती भंगा, हमचे पापे नेती भंगा, हमचे पापे नेती भंगा, हमचे पापे नेती भंगा. निंदक आमुची गंगा, निंदक आमुची गंगा, आमुची गंगा, निंदक आमुची गंगा, आमुची पापे नेती भंगा, आमुची पापे नेती भंगा, निंदक आमुची गंगा, निंदक आमुची गंगा, गोड प्रमाण दिलं. म्हणजे आपण साबण आणि पाण्याचं काम करतो निंदक आपल्यासाठी. म्हणून कोणीतरी एक महात्म्याने असं लिहून ठेवलं, निंदकाचे घर असावे तालुक्यात. शेजारी तालुक्यात नाही, शेजारी सांगितले. कारण तो प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला जागा करतो ना तो. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी, आहे का नाही?
पण नेत्याखेरीना डगमगायचं नाही, मस्तीमध्ये जीवन जगायचं. एक वाक्य नेहमी सांगत असतो मी, हत्ती चला बाजार तो कुत्ते भुके. बोला बोला. हत्ती बाजारात चालतो, कुत्रे भुंकत राहतात. लक्ष देतो हत्ती कुत्र्यांकडं? नाही ना. आणि मंगेश महाराज समजा हत्तीनं कुत्र्यांकडं फिरून पाहिलं, कुत्र्यांचं काय राहील? कुत्र्यांचं काहीच राहणार नाही, पण हत्तीला किंमत राहणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून हत्तीने कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. सध्या कुत्र्यांचंच बोलतोय मी, ऐकताय? आणि हा समाजाचा स्वभाव असा आहे, लोक वाईटाच्या नादी लागत नाही आणि चांगल्याला सोडत नाही. कबीर महाराज म्हणतात, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. साध संग को कोई नहीं माने, कोई नहीं माने. साध संग को कोई नहीं माने, हिजड़ों को भगवान रे. आई रे बेमान दुनिया, आई रे. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं. या लोकांचा स्वभाव आहे, समाजाचा स्वभाव आहे. लोक वाईटाच्या नादी लागत नाही, चांगल्याला सोडत नाही. म्हणून सांगतो मी, परउपकारी नेने परनिंदा. उपकार करा फक्त, नेने परनिंदा म्हणजे दुसऱ्याची स्तुतीही करू नका आणि निंदाही करू नका. बरं का, ऐका ऐका. आणि परस्त्रिया सदा बहिणी माय. अजून काय केलं पाहिजे? भूतदया गायी, पशुचे पालन, तानिल्या जीवन वना माझी. बरं का, भूतदया गायी, पशुचे पालन सांगितलं, कुक्कुट पालन नाही सांगितलं. बरं, आपल्या सरकारने नियम काढला आहे मरा कुक्कुट पालन. बरं, पुन्हा जाहिरात, पुन्हा दररोज सकाळी सकाळी जाहिरात. काय जाहिरात असते ना, संडे वया मंडे, दुधासारखे पवित्र अंडे. म्हणजे कोणत्या गात आहे ते मला काही सापडलं नाही अजून. दुधासारखे पवित्र अंडे होतीलच कसं काय, आहे का नाही? अरे कारण अंड्याचा जन्म होतो वासनेतून आणि दुधाचा जन्म होतो वात्सल्यातून. ऐकताय का? अरे गाईच्या दुधामध्ये आणि आईच्या दुधामध्ये सुद्धा फरक आहे. सांगू तुम्हाला, गाईचं दूध जगण्यासाठी उपयोगी पडतं आणि आईचं दूध जगणं शिकवतं. मग या दुधाची जर कधी बरोबरी लागत नाही, मग अंड कसं काही पवित्र होईल बरं? आणि अंड जर पवित्र राहिलं असतं तर ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी लिहिलं असतं ना, पाहे पा अंड पवित्र आहे का नाही? अरे ते पवित्र होऊच शकत नाही ना. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, म्हणून गाईची सेवा केली पाहिजे. तानिल्या जीवन वना माझी. अजून जीवन असं जगा, शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, अन वाढवी महत्व वडिलांचे. ऐकताय का तुम्ही? असं जीवन जगाना. आपली कीर्ती झाली पाहिजे, आपलं नाव निघालं पाहिजे. अरे एवढी मोठी इमारत बांधली यांनी, आणि बरं 4-5 भावांनी सारखी इमारत बांधली. कोणाचे लेकर आहेत रे? कोणाचे लेकर आहेत असं सांगितलं पाहिजे. असं जेव्हा विचारलं ना, सांगितलं पाहिजे की हे पोपटराव पंढरनाथ यांचे लेकर आहेत. बरं 5ही म्हणजे 5ही 4चे लेकर आहेत ना, म्हणून त्यांची किंमत वाढवी महत्व वडिलांचे. ऐकते ना, आपल्या बापाची चर्चा झाली पाहिजे. अरे सात्विक जीवन जगलात, परमार्थी कुटुंब आहे बरं का, सात्विक जीवन जगणारे कुटुंब आहे, म्हणून त्यांचं एवढं फळ त्यांना प्राप्त झालं. मला वाटतं या कदम परिवाराचा आपण सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे दादा. काहीच म्हणजे 5ही भाऊ वेगळे वेगळे आहेत ते, पण तरीसुद्धा तनमन धनाने ते एकत्र आहेत बरं का. त्यांचे विचार जेव्हा ऐकले महाराज, मी वाटत नव्हतं की हे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे असं जीवन जगणं असलं पाहिजे. परत सगळ्यांनी अशा इमारती बांधल्या ना, त्यांना नंबरसुद्धा दिले, सारख्या बांधल्या. हा आदर्श घेतला पाहिजे.
म्हणजे नाही तर काही काही ईदभर बांधावरून एकमेकाचे खुनं करायला तयार येतो. काय सांगावं, बंधुप्रेम असं असलं पाहिजे दादा. म्हणून या कदम परिवारासाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. कारण यांनी जीवन असं जगणं झालं यांचं, यांनी सार्थकता लावली त्यांच्या जीवनाची. म्हणून वाढवी महत्त्व वडिलांचे. आणि मग जर कधी असं प्राप्त केलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने विठोबा. भजन करा सगळ्यांनी, भजन करा बोला. पाचही भावंड चला इकडे, पाचही जण इकडे या. पाचही भावंड स्टेज कडे. विठोबा रखुमाई. नाना कुठे? नाना समोर. विठोबा रखुमाई. नाना स्टेज कडे या. नाना नाना विठोबा रखुमाई. नाना नानांनी स्टेज कडे यायचे. नाना स्टेज कडे या. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आश्रमाचं फळ आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले असेल ते माझ्या बुद्धीचे दूर समजा. जे योग्य असेल ते गुरुजनांचं. आज या ठिकाणी या कदम परिवाराने नवीन एक वास्तू उभी केली आणि त्या वास्तू शांतीच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा व कीर्तनी महोत्सव आयोजन केलं. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग आला. आमचे परमस्नेही जिवलग मित्र आमचे ऋषी दादांचा खूप गोड आवाज आहे आणि खूप गोड स्वभाव आहे. दादांसाठी पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. विनोद महाराज या ठिकाणी उपस्थित होते. आमचे कैलास महाराज, आमचे मंगेश महाराज, अधिकृत महाराज उपस्थित आहेत आणि सगळेच बालविद्यार्थी वर्ग आमच्या ओंकार महाराजांच्या संस्थेतील महाराज उपस्थित आहेत. गोड परंपरा आहे, गोड गायक वादक आहेत. या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार झाले आमचे साऊंड सिस्टमवाले दादा गुरुमाऊली साऊंड सिस्टम कात्रवाडीकर दादासाठी ही जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पुन्हा श्रवण करता येईल, ऐकता येईल, पाहता येईल. या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाले आमचे हरिभक्त पारायण यूट्यूब काय ना
स्वरज्ञानी. स्वरज्ञानी. वा वा, आमचे स्वरज्ञानी यूट्यूब चॅनल, त्यांचं नाव ऐकून होतं मी, कारण त्यांच्या चॅनलवरती नामांकित मोठमोठे कीर्तनकारांची कीर्तनं होतात, मोठमोठ्या गायकांचे चाली, मोठमोठे मृदुंगाचार्य. अगदी श्रवण करायचं असेल तर दादांच्या स्वरज्ञानी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांनी सहकार्य करा, ते व्हिडिओ बघा, एकमेकांना शेअर करा. अजून काय एवढंच ना. दादांसाठी पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. हां, खूप गोड कौतुक करावं तेवढंच कमी आहे. या सेवेला पूर्णविराम देतो. मला वाटतं भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये, काही काही बसली त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हां, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जे उरले पायी कपन. जय विठ्ठल. हो हो, बोलायचं का जय विठ्ठल करायचं? नाही जय विठ्ठल करून घ्या, नंतर बोलतो.